नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुंबईची फेमस चना चाट ही एकदम खायला चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। आपण संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी आपण ही रेसिपी बनवू शकतो। त्यामुळे आपलं पोटसुद्धा भरेल आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी आधीच कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊन चणे बॉईल करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी एक कांदा बारीक चॉप करून घेतलेला, एक काकडी आणि टोमॅटोसुद्धा बारीक चॉप करून घेतलेला, अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घेतल्या। त्यामध्ये एक कढईमध्ये थोडा तेल घेऊन त्यामध्ये जिरा, अद्रक लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे परतून त्यानंतर त्यामध्ये कांदासुद्धा घालून चांगल्या प्रकारे आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा जोपर्यंत परतता तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया। त्यासाठी त्यानंतर एक ते 2 पाकळ्या कढीपत्त्याच्या घालून घेणार आहोत। त्यामध्ये आपण एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून मिरची पावडर, धनिया पावडर, 1 टेबलस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्यामध्ये थोडा पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सगळं मिक्स झालेलं पेस्ट जे आहे ते आपल्याला कढईमध्ये घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। डायरेक्ट मसाले जर आपण टाकले असते तर मसाले आपले जळू शकले असते। त्यामुळे आपल्याला असं पाणी घालून आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले चणे घालून चांगल्या प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपले चणेसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। 5 ते 10 मिनिट आपल्याला मसाल्यामध्ये चणे शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर बघू शकता की आपले चणे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। त्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला सर्व चणे काढून घ्यायचे आहेत। तर मी सर्व चणे एका बाउलमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला आपल्या चवीप्रमाणे तुम्ही टमॅटो, मिरची, कांदा आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्यावर मी एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। त्यानंतर टोमॅटो, मिरची, आपली काकडीचे कापसुद्धा त्यावर टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर थोडी कोथिंबीरसुद्धा त्यावर घालून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे चाट मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे। चाट मसाल्याने आपल्या चना चाटची टेस्ट एकदम भारी येते आणि चना चाटसुद्धा खायलासुद्धा एकदम भारी झालेली होती। तर तुम्ही ही रेसिपी नक्की आपल्या घरी ट्राय करून बघा आणि नवीन रेसिपी कशी झाली त्यावर थोडा निंबूसुद्धा आपल्याला पिळून घ्यायचा, त्यामुळे चना चाटची टेस्टसुद्धा वाढते। त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही चना चाट सर्व करून घ्यायची आहे। तर बघू शकता मी एका प्लेटमध्ये चना चाट सर्व करून घेत आहे। तर आपली चना चाट ही एकदम खायला रेडी झालेली आहे आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बघत राहा। तर धन्यवाद।